गाडीची किती पण काम करून घ्या, किती पण सर्व्हिसिंग करून घ्या. ठीक आहे, तर दोन्ही पण खिचले रिबिन. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी बनवतो मोटो ब्लॉग. खूप टाईम झाला मोटो ब्लॉग बनवला नव्हता, तर आता चाललो आहे पारव्याला. JVLRवरनं गेलो तर भाई अर्धा पाऊण तास लागेल. त्याच्यापेक्षा असं आहे म्हणजे शॉर्टकट आहे इकडनं, तर तिकडनं जाऊया पारव्याला. हा जातो AK रोडवरनं, AK रोडवरनं पण जातो, पंप हाऊसवरनं पण जातो हा रोड. तर ह्या रोडवरनं शूट करूया आपण. लास्ट टाइम मी मोटो ब्लॉग बनवलेला, तर समोर भाई रायडर होता, तो खाली पडलेला मरोळला जात असताना. तर हा खूप टाईम नंतर मी हा ब्लॉग बनवतो की मोटो ब्लॉगिंग करतो आहे. तर कंटिन्यू राहा, मे बी मोटो ब्लॉगिंग पण एन्जॉय करतात तुम्ही, तर बघू. तर आजकाल हे मी कॅप वेअर करायला लागलो आहे जस्ट बिकॉज हेल्मेटमुळे केस डॅमेज नाही आली पाहिजे, त्यामुळे. पण ही कॅप वेअर करून आता ह्याला मला मोबाईल अटॅच करायचा आहे आणि माझा नेहमीप्रमाणे स्टँड लावून घेतला आहे. तर चला इकडनं पारला. खूप छोटे छोटे मोठे ब्लॉग बनवतो आहे, पण बाई फन ह्याच्यामध्येच आहे. ह्याच्यामध्ये छोटे छोटे ॲक्सिडेंट्स वगैरे होतात, त्यामुळे. तर मोबाईलला कनेक्ट आपल्या ह्याला कनेक्ट करतो, पुढे जर्नी करूया चालू. चला स्टार्ट करूया जर्नी. तर ॲक्च्युली जर्नीचा असा प्रश्न आहे की या स्टँडवरती मला जास्त भरोसा नाही आणि असं वाटतं ना भाई कुठे ना कुठेतरी पडणार, पण कॉन्फिडन्स आहे की होऊन जाईल आपलं काम. आणि वरून दुसरी गोष्ट, हा रोड पण तसा खराब आहे, एवढा चांगला नाही. वाव रोड नाही बोलत सगळं, पण पोचतो लवकर, कारण का 15 मिनटात पोचायचं असतं पारलेला. मला नाही म्हटलं घरी बसून राहिलं ना तर काही लेट तर होतोच. आता चालू आहे, आता माहीत नाही हा कॅमेरा खाली होत चालला हळूहळू. ह्याला परत एकदा टाईट करून घेऊया. तर 6 सुटायचा टाईम आहे, तर भाई पटे ट्राफिक आहे. तर आता बाबा माहीत नाही, बाबांवरती भरोसा ठेवूया आणि जाऊया. अरे यार 2 लाईन होत्याला खेचण्यासाठी, मला एकच भेटतं, एक सुटला तर नाही काही. खूप टाईम जाणार याच्यामध्ये. चला ठीक आहे, तर दोन्ही पण खिचले रिबिन. मी हा रिबिन ठेवूया आता. अरे यार हे टाईम सेट करण्यामध्ये जास्त टाईम लागला, तर ठीक आहे, त्याला ऑप्शन नाही. जसं शूट होईल ते बघूया. मला बनवायचं आहे आणि हे प्रॉपर मला लावता येत नाही. लास्ट टाईम टचीने लावलेलं, त्यानंतर मग मी लावलेलं, पण मी लावलेलं तर व्यवस्थित लावलेलं यार. माझं सर्व लक्ष याच्याकडे आहे ना, ते कधी पण जाईल कोण पण. मला वाटतं थांबून आहे ना परत एकदा हे फिट करून घेतलं पाहिजे व्यवस्थित, अदरवाईज पडणार म्हणजे बेकार पडणार आहे, नुकसान खाली फुकटचं. त्यापेक्षा 2 मिनटं थांबूया. तर आता फायनली परत सेट केलं आहे, पण एवढं परफेक्ट सेट नाही होत आहे. जसं सेट झालं आहे त्याप्रमाणे चालूया. थोडं आरामातच जातो. तसं तर 15 मिनटाचा रस्ता आहे, पण मोबाईल पडला तर माझा 15 मिनटाचा रस्ता मला महागात पडायचा. तर व्यवस्थित सांभाळून जाऊया. तेवढा टाईम पण नव्हता, मला असं मन करत होतं करू नको करू, करू नको करू, बनवूया. आणि बाहेर आज तायरा पण गाडी चालवणार होती, तिच्याकडे पण टाईम नाही. तिला बाईक शिकायची आहे, ते आता पहिलं शिकलेलं लक्षात आहे की नाही काय माहिती. गाडी पिकअप करायला शिकलेली पहिल्या गेअरवरती, तर पुढे शिकली तर पहिल्या गेअरवरती गेली तर मग पुढे चालवू शकते गाडी. पण लास्ट टाईम नंतर गाडीवरती काम पण खूप झालेलं आहे. आता क्लच वायर चेंज केले, तर पहिल्याचा अंदाज आणि आताचा अंदाजमध्ये फरक पडेल. बघूया. हा रोड त्या मला खाली भेटतो. आता JVLR एवढा जाम असणार ना, किंवा मी तिकडे गेलो तर अर्धा तास मला तिकडेच आहे आरामशीर. त्यांना थोडं मारायला लागतात कट वगैरे. तर पब्लिक फोनमध्ये ते मार्केट आहे ना, पुढे जायला तरी रोड बघा किती खराब आहे.
बरं का बॉडीवरती ना गाडीवरती ना एक्स्ट्रा पास लावलेले. तर मला माहीत नाही अँगल काय येतं त्याच्यावर या हळूहळू खाली उठतात. तर असं नको व्हायला की समोरचा रस्ता दिसतच नाही, फक्त रोडच दिसतं असं. एकदम इकडे जास्त डॅमेज नाही, जास्त खाली जाणं. काही काय पण होते, मोबाईल खाली नाही पडला पाहिजे. त्याच्या कॅमेऱ्याला पण ते प्रोटेक्शन नाही लावलेलं आहे. होपफुली तुम्ही आमचे शॉर्ट्स एन्जॉय करत असाल. आम्ही पण शॉर्ट्स बनवायला चालू केलं आहे. तुम्ही अजून थोडं असं वाटतं तर इन्फॉर्मेशन करू नवीन नवीन. डायरेक्ट सरळ गेला असतं एके रोडला, वरनं गेलं असतं तर. ह्या रोडची सवय झाली आहे मला. परत इथे पण यायचं आहे मेघवाडी पोलीस चौकीमध्ये. मग माहीत नसेल तर सांगतो, माझ्यावर स्कॅम झाला आहे. ICICI बँकमध्ये माझे डॉक्युमेंट्स फ्रॉड सबमिट झाले आहेत आणि ICICI बँकने अप्रूव्ह पण केले ते. मी ना सिग्नेचर दिलं नाही, त्या माणसांना ओळखत. आज सिबिल रिपोर्ट माझा खराब झाला त्याच्यामुळे. आणि ज्यादा मी कोणतं लोन वगैरे घेतलेलं तर कधी कोणता बाउन्स नाही आला. तर माझं तोंड बघून तर माझे मित्र ऐकतील तर बोलतील भाई काय बोलतो. सिरियसली माझा कोणता बाउन्स नव्हता, माझा सिबिल चांगला होता. हा प्रथमेश विनोद जाधव करून एक पर्सन आहे, त्याला पण पर्सनला माहीत नाही की त्याने तो बोलतो आहे असं की मला माहीत नाही डॉक्युमेंट्स कुठं सबमिट केले वगैरे, पण सबमिट झालेले आहेत त्याच्याच नावावरती. कुठे बिल्डरने दिले, कोणी दिले माहीत नाही. तर आता ते मोठं माझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता त्याच्यासाठी पण प्रॉब्लेम होईल नाही होईल काय माहीत नाही. की त्याच्यावर मला तर पोलीस कंप्लेंट करायला लागली. एकदम पोलीस कंप्लेंट केली आहे. पुढे बघू आता पोलिसवाले काय ॲक्शन घेतात आहेत. कारण का हे बँक जोपर्यंत कन्फर्म करत नाही तोपर्यंत सिबिल ऑफिस कायच करू शकत नाही. सिबिल त्याचं एल्फिस्टनला ऑफिस आहे. तर कोणाला माहिती नसेल की एल्फिस्टनमध्ये सिबिल रिलेटेड पण तुम्ही जाऊन कंप्लेंट करू शकतात की या अशा गोष्टी झालेल्या आहेत. पण सिबिल जेव्हाच ॲक्शन घेणार जेव्हा बँकेकडनं कन्फर्मेशन होऊन त्यांच्याकडे इकडनं रिपोर्ट जाणार तेव्हा. तर हा खूप मोठा झोल आहे. आणि डॉक्युमेंट्स यूज करणं आणि हे सायबर क्राईम नाही आहे हे पण सांगतो. पोलिसवाले जर का कंप्लेंट नसेल घेत ना तर मी एका वकिलाबरोबर बोललो. आपला मित्र आहे तो, मित्राचा मित्र आहे. तर माझे सगळे ऑफिसचे मित्र ओळखतात पण त्याला. तर त्याने मला सजेशन दिलं. हे लोक बोलत होते 6 महिने आधी मी गेलेलो यांच्याकडे पोलिसांकडे. तर तेव्हा मला सायबर क्राईम बोललेलं नाही, यांनी तिकडनं परत पाठवलं आणि कंप्लेंट घेतली नाही. तर आता मी परत आता लास्ट आठवड्यामध्ये खूप चक्कर झाल्या माझ्या इकडनं. विक्रोळी ब्रांचमध्ये हे झालं आहे. तिकडची ब्रँच मॅनेजर पण म्हणजे बोला ना व्यवस्थित बोलणारी पर्सन नाही. म्हणजे तर तिच्याबद्दल काय वाईट बोलू जाऊ दे. तर भाई तर तिने पण कोणती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही. ती मला कॉल करणार होती, काय सांगणार होती, कायच केलं नाही. तर तिचं पण नाव मी मेन्शन केलं कारण का ती बँक मॅनेजर आहे. तर असं कोणता राग वगैरे नाही, बँक मॅनेजर आहे सो ती रिस्पॉन्सिबल आहे. आणि त्याची प्रोसिजर अशी होती की पॉईंटवरती येतो की तर सायबर क्राईम नाही. जस्ट बिकॉज कोणीतरी मॅन्युअली माझे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत. कुठे ऑनलाईन किंवा कोणत्या वेबसाईटवरती वगैरे माझे फॉर्म सबमिट केलेले नाही. ते ऑनलाईन ऑफलाईन फिजिकली हे डॉक्युमेंट्स सबमिट केलेले आहेत आणि डॉक्युमेंट्स कलेक्ट केलेले आहेत समोरून बँकेने. आणि बँकेनं नंतरला व्हेरीफाय करून ते त्याचं लोन पास करून दिलं आहे. लोन पास करून दिलं तर दिलं. त्याच्यावरती त्याने 17 EMI बाउन्स केले. त्याने घेतलं 18 लाखाचं लोन, त्याचे झाले 21 लाख रुपये. तर 3 लाख रुपये मे बी वरती झालेत त्याचे. आणि त्याचा बघा पैसे भरणं नाही भरणं त्याचा कॉल आहे. पण हा जो फ्रॉड झाला आहे माझा त्याच्याबद्दल कंप्लेंट करणं माझं काम आहे. आणि दुसरी गोष्ट बँकेला स्वतः व्हेरीफाय करायला पाहिजे होतं. तर बँकेच्या अगेन्स्ट पहिली गोष्ट तर ही कंप्लेंट पडली. बँकेच्या अगेन्स्ट ही कंप्लेंट पडली पाहिजे. हा बाई काय गाडी चालवत होता काय माहिती, बोलतो इथे करतो तिकडे. माझे आता कॅमेरा मला माहीत नाही बाई कुठल्या पोझिशनला आहे.
काय तर तिकडे पण आहे. तर नेक वरती करून माझी मान दुखायला. तर आता त्याच्यासाठी मला परत जायचं. हां, मग पोलीस कंप्लेंट टाकल्यानंतर ते फक्त तुम्ही लेटर लिहून देतात. त्यानंतर त्याच्यावरती स्टॅम्प सिग्नेचर करून पोलीसवाले तुम्हाला पेपर देणार आणि 4 दिवसानंतर तुम्हाला बोलवणार की भाई हे लोक ते कोणता पोलीस ऑफिसर त्या केसवरती येणार आहे ते. हे मी 4 दिवस वाट बघतो आहे. आता हा क्राईम तर झाला आहे. आता 4 दिवसामध्ये ही गोष्ट तो परत रिमूव्ह करू शकतो. कारण मी त्याला इन्फॉर्म केलेलं, बँके थ्रू त्याला इन्फॉर्म झालं. आणि ह्याच्यामध्ये बँकेचे 2 ऑफिसर पण आहेत. ज्याने लोन सँक्शन केलं तो पर्सन आता ICICI बँकेमध्ये नाही आहे. त्याचं नाव रोहित यादव आहे. तो आता बँकेत नाही आहे. तो पुढे पण बँकिंगमध्ये जाणार आहे. तर त्याला पण थोडं हे होतं की अरे मी नाही केलं आहे वगैरे ते. आणि नंतर आहे उमाकांत सिंग. आता तो RM आहे, बोरिवलीला बसतो. तर तो माझा बोरिवलीचा मित्र ऐकत असेल ना तर भाई होम डिपार्टमेंटमध्ये आहे. तो मोठ्या पोस्टला RM आणि चांगल्या पोस्टला आहे तो. आणि वृषाली कटापडे काहीतरी सरनेम आहे तिचं, एरोली ब्रांचर आहे. आणि याचं नाव प्रवीण विनोद जाधव. परत सांग हा तर नाराजो बरोबर झाला. त्याचा ॲड्रेस पण पूर्ण नव्हता. तर पूर्णपणे फ्रॉडवरती हे करून घेतलं आहे. आणि ज्यावेळेला मी लोन घ्यायला गेलो तेव्हा मला सिबिल कमी म्हणून ICICI बँकेने करून दिलं नाही. आणि सिबिल म्हणजे त्यांच्यामुळेच खराब झालं. तर ठीक आहे, मला लोन तर नको आहे पण हा प्रॉब्लेम तर सॉर्ट आउट झाला पाहिजे. आणि जे वापरले त्यांच्याकडनं काहीतरी मुआवजा भेटला पाहिजे मला, असं माझं म्हणणं. मुआवजा भेटतो आहे नाही भेटत तरी वेगळी गोष्ट. कडे सॉर्ट आउट करा भाई. सिबिल रिपोर्ट कम्प्लीट करा. आता मला तो सिबिल रिपोर्ट वाढवण्यासाठी पण कुठून तर कुठून तरी लोन घ्यावं लागणार. मग ते लोन पे करावं लागणार. तेव्हा माझा तो सिबिल परत रिकवर होणार. तर त्याला लोन देणार कोण? नाही दिलं तर मग ते असंच लटकून आलं. मला पण देऊ ते नको देऊ. आता मला लोन नको आहे. आता मला होम लोनसाठी पाहिजे होतं. ह्याच्या आधी पण होम लोनसाठी झाला होतो. झालं आहे मला 6 वाजता पोचायचं होतं आणि 6 माझ्या इथेच वाटतं. गाडी पगारावून तिकडे मोबाईल पडला ना खूप जोरात पडेल आणि ते मला नुकसान नाही. गाड्यावर चांगलं आहे. पोलिसांनी अडवले तरी फाईन कशावरती मारणार नाही. नंबर प्लेटच नाही. देवी येते आहे गरबा नवरात्री. त्याच्यानंतर 5ची असणार. दुसऱ्यांनी आता शॉपिंग केली असणार. कालच मी ब्लॉग टाकला आहे. आज सकाळी सॉरी म्हणजे तुमच्यासाठी काल रात्री काल तर मी टाकलेला आहे ब्लॉग. तर भाई शॉपिंग करण्यासाठी कुठे जाणार. तर आता मी मालाडचा टाकला आहे. तर मला अजून एक ब्लॉग शूट करायचा आहे. तो म्हणजे बोरिवलीचा. बोरिवलीला खूप चांगलं कलेक्शन ऐकलं आहे मी. काय करू आता. सिबिलवरती कारवाई झाली पाहिजे. चांगली व्यवस्थित झाली. तर हा आता काय भेटेल याच टायमिंगप्रमाणे जाणार. हा जेवढा फास्ट चालला ना तेवढ्याच टायमिंगबरोबर मी पण जाणार. तर जेवढ्या आरामात चालतं आहे ना लेफ्ट मारला रस्ता होतं आहे. काय गाडीला स्पीड नाही. फक्त गेअरवरती मोठं ब्लॉगिंग यालाच बोलतात भाई. चालू तर आहे. हा रस्ता मस्त आहे. हा ब्रिजच मस्त बघा एकदम मोठा. हा पडलेला ना पावसात. त्याला खड्डे काय कमी आहे. गाडी सरळ गाडीची किती पण काम करून घ्या, किती पण सर्व्हिसिंग करून घ्या,
रस्ते वाट लावतात. गाडीची तुम्ही किती वाट लावतात माहीत नाही, गाडी कधी बंद करतात, पण रस्ते तुमची गाडीची चालवून बघतात. तर माझ्या गाडीवरती एक्स्ट्रा बॉडी बसवलेली आहे, पुन्हा यांनी मोकळा करून टाकला. तर गावी गेलेलो त्याच्या आधी पूर्ण टाईट करून गेली. गावी जात असताना तरी ठीक होते, संगमेश्वरपर्यंत तर ठीकच होता रस्ता. जाताना संगमेश्वर नंतर खराब भेटला आणि येताना पण संगमेश्वरपर्यंत एवढा घाणेरडा भेटला ना, एवढा घाणेरडा. तो म्हटला शॉर्टकटचा लेफ्ट नाही भेटला आम्हाला. तो ब्लॉक पण नाही शूट केला, कारण का आमच्या दोघांच्या गाड्या अशा इंजर्डच होत्या. आता माझा लॅपटॉप बघितला असाल, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आता मी अजून एक पेज बनवतो आहे, ते फिटनेसवरती असेल. मी माझी जर्नी रेकॉर्ड करताना मी आता वेट गेन केलं आहे. 78-79 असेल, बहुतेक 80 kg पोचलो असतो ना असं मला वाटतं. तर ही एक जर्नी मला स्टार्ट करायची आहे, तुम्हाला दाखवायचं. आता मी फिटनेस माझा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकतात की बाई कोण आहे मयूर जठार. तर ते काय करूया, सिग्नल सुरू आहे. नवणारच काय पेज चालू करणार आहे, त्याच्यावरती फिटनेस जर्नी. तरी पण खूप जण बोलले तुम्ही फिटनेस रिलेटेड आहे, फिटनेस ट्रेनर आहात, तर ते का नाही टाका. आता बघू फिटनेसचं चालू केलं आहे, काय रिस्पॉन्स येतो ते काय फरक पडत नाही. मी कधीच विचार नाही केला अरे इकडनं मला पैसे येतील, इकडनं मला स्पॉन्सरशिप येईल, त्यामुळे मला हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. नाही, मला ही आवड आहे. आता ही आवड आहे म्हणून मी करतो. त्याच्यावर हे तर पाहिजे पार्लर आहे भाई. ह्या सोसायटीमध्ये एवढी स्पेस आहे ना, खेळण्यासाठी जागा वगैरे सर्व मस्त आहे. तर फायनली आपण पोचलो आपल्या लास्ट डेस्टिनेशनवरती आणि चला बघू दे. तर मग आता फायनली पोचलो, परत एकदा सांगतो पोचलो आहे. तर हा ब्लॉग नक्की बघा. मी याच्यामध्ये मेन गोष्ट तर मेन्शन केली आहे सिबिल. हे माझा प्लॅन नव्हता, तर सिबिल खूप खराब झालेला आहे. तर लाईक करून सबस्क्राईब करा, ज्यांना फॉरवर्ड करू शकतात फॉरवर्ड करा. कोणती प्रोसिजर याच्या रिलेटेड तुम्हाला जर का आता बऱ्यापैकी नॉलेज मला आलं आहे की याच्यामध्ये काय म्हणजे काय काय झालं आहे, काय काय तुम्ही करू शकता तुमचं सिबिल जर का खराब झालं असेल तर, आणि कसं वाढवू शकता, तर हे मी या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि शेअर करा.